Hello everyone, my name is Tanish and you're watching Tanish the Explorer and Gaming. तर मित्रांनो, बॅक टू बॅक अनदर एक्सप्रेस ट्रेन जर्नी ती असणार आहे 12052 अप मडगाव दादर जनशताब्दी एक्सप्रेसमध्ये. पण आपली जर्नी होणार आहे रत्नागिरी ते दादरपर्यंत. रत्नागिरी ते दादरच्या मध्ये टोटल 3 हॉल्ट्स येतात, चिपळूण, पनवेल आणि ठाणे. आणि दर दिवशी निघते रत्नागिरीवरून संध्याकाळचे 6:40 आणि पोचवते दादरला 11 वाजता. टोटल 4 तास 20 मिनिटं लागतो या ट्रेनला 300-350 किलोमीटर कव्हर करायला. आणि मतलब की 3 हॉल्ट्स आहे टोटल. खेड पण नाही, खेड आधी होता तेव्हा ही ट्रेन ICF होती, पण आता नाही. आधी आपली जर्नी होणार आहे सेकंड सिटिंगमध्ये. सेकंड सिटिंग कोच त्याची प्राइस आहे 260 रुपये काहीतरी. आणि मित्रांनो, आज वैसे तारीख आहे 28 फेब्रुवारी. आणि मी निघणार आहे मुंबईसाठी रत्नागिरीवरून 6 मार्चला. आणि हा मी इंट्रो आता शूट करतो कारण की मला तिकडे माहिती नाही टाइम भेटणार की नाही, म्हणून वैसे मी टाइम भेटणारच आहे मला, पण तिकडे मतलब की कुठे मी इंट्रो शूट करेन कारण की तिकडे आपला घर पूर्ण भरलेला असतो. म्हणून मी आता जस्ट शूट केला. आणि आता जस्ट मी विस्टाडोम कोचचा इंट्रो शूट केलेला. तो तुम्ही व्लॉग वॉच करा, तो माझ्या चॅनलला आलेला आहे, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईन, वॉच करा. CSMT ते दादर ते रत्नागिरी जनशताब्दी विस्टाडोम कोचमध्ये. पण आधी हा व्लॉग पहा. तर आता मी निघेन, मला आता मी भेटेन तुम्हाला थेट 6 मार्चला. तोपर्यंत बाय बाय रत्नागिरी रेल्वे स्टेशनला. तर मित्रांनो, मी पोचलो फिरायला तर रत्नागिरी रेल्वे स्टेशनला. इकडं मी काहीतरी खाऊ घेतो आहे माझ्या ट्रेनसाठी, मतलब की आतमध्ये काहीतरी खायला नसला तर हे बघा समोरच आहे, मला दिसतोय पण रत्नागिरी रेल्वे स्टेशनचा बोर्ड आहे बघा, ब्राऊनचा. इकडून जस्ट पूर्ण असं चालत जायचं आहे तिथपर्यंत मला. बाकी सगळं तिथे आपली ट्रेन मतलब 10 मिनटं लेटच आहे. 5:30चं तिचं टायमिंग आहे. 5:40पर्यंत 6:30चा तिचा टाईम आहे. 6:40पर्यंत ती येईल. मी इंट्रोमध्ये चुकून वाटतो काहीतरी गलत बोललो असेल, पण असतं 6:30चा तिचा टाईम आहे रत्नागिरीचा. आणि ती 10 मिनिट्स लेट आहे म्हणून 6:40च्या आसपास येईल. आणि फिलहालचा टाईम आहे 6 वाजले बघा, एक्झॅक्ट 6. वेलकम टू रत्नागिरी रेल्वे स्टेशन. पूर्ण अपग्रेड झाला आहे रत्नागिरी रेल्वे स्टेशन. म्हणजे 1.5 वर्ष आधीच झाला होता, नाहीतर एकदम पुराणा होता. त्याची साईडला फोटो काढीन ओल्ड रत्नागिरी रेल्वे स्टेशनची. कोकण रेल्वे रत्नागिरी, लिटरली हा की मॉल बरोबर वाटतो, एवढं सुंदर असं रत्नागिरी रेल्वे स्टेशन केलेलं आहे. ते बघा इकडं समोर रिक्षा थांबतात आणि बस पण तिकडं समोर थांबते. तुम्हाला भेटेल बस भोके, मांगडेवाडी, निवली फाटा, हातकंबा तिकडल्या साईडची बस तिथे थांबतात. आणि सगळे रिक्षाची इकडं लाईन लावलेली असते दर दिवशी. इकडून असा सरळ रत्नागिरी रेल्वे स्टेशन. यार मतलब लिटरली रत्नागिरी रेल्वे स्टेशनपासून नजरच नाही हटत आहे, एवढं सुंदर असं रेल्वे स्टेशन आहे. बोलू दादाला दाखवायचं वाटतं असं कारण की खूप कमी वेळेला मी इकडं गावाला येतो. खूप कमी वेळेला मतलब जास्त दिवस मी राहतो गावाला. बाकी रत्नागिरी रेल्वे स्टेशन कधी ट्रेन भोकेला थांबते तर भोकेला मी उतरतो. म्हणून भाई रत्नागिरी म्हणजे भाई पूर्ण आता सगळे जे कोकण रेल्वेचे स्टेशन आहे ना, छोटे पण असू तरी पण ते सगळे अपग्रेड होत आहे. छोटे मोठे काय नाही असा, सगळे अपग्रेड होत आहे. वेलकम टू मँगो सिटी, सुस्वागतम रत्नागिरी रेल्वे स्टेशन. रत्नागिरी रेल्वे स्टेशन 2052 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जनशताब्दी एक्सप्रेस डबे सांगतात. तर बघा मित्रांनो, रत्नागिरी रेल्वे स्टेशन. इकडून वरती येण्यासाठी एक एस्केलेटर आहे आणि खाली जाण्यासाठी स्टेअर्स. हे बघा मित्रांनो, इकडं रूफ बांधताय प्लॅटफॉर्म नंबर 1चा रत्नागिरी रेल्वे स्टेशन. बांधकाम अजून चालू आहे बघा, अर्ध्यापेक्षा जास्त काम झालेलं आहे. तर मित्रांनो, माझा कोच आहे D7 म्हणजे 12वा कोच. आता थोड्याच वेळात ट्रेन येत आहे. आता
6:31 टाईम झालेला आहे. 6:31. आता तुला ट्रेन येईल. थोडीशी लेट आहे पण मला लांबून दिसते. स्लो येते ट्रेन. और जनशताब्दी इज अराइविंग. वेब 7 कोच. पहिला डब्बा विस्टाडॉग. मित्रांनो तोच स्टाफ होता त्या लास्ट टाइम आपल्या जर्नीवर होता. मी चिपळूणच्या पुढे दाखवलं तोच स्टाफ होता विस्टाडोम कोचमध्ये. आता पण बघा हा C2. आपला कोच आहे D7. C1 सॉरी C1. D1 D2 असा करत आपला आहे D7 कोच. D3 आहे. D4. एकदम मस्तपैकी कम्फर्टेबल सीट्स आहे या ट्रेनमध्ये. असे म्हणलो की पुशनवाले. ह्या डब्याचे कोच चांगले नाही बघा. ह्या नशीब आम्हाला D6 नाही भेटला, नाहीतर खराब कोच असला असतं बघा असे. नाहीतर आम्हाला तसे एकदम चेअर मतलब की असे पूर्ण सॉफ्ट हे आहे. हे बघा मित्रांनो इंटिरियर. समोर एक लाईट्स, इकडे पूर्ण पंखे, इकडे वरती लगेज स्पेस, इकडे चार्जिंग सॉकेट आणि इकडं सीट नंबर माझी 52A विंडो साईड. सॉरी मतलब माझी सीट 52 नाही, माझी सीट 54 आहे. विंडो साईड 54 आहे. चुकून 52 बोललो. थोड्याच वेळात मी तुम्हाला रत्नागिरीचं डिपार्चर दाखवतो. डिपार्ट फ्रॉम रत्नागिरी. फायनली निघालोय मुंबईसाठी. आपली ट्रेन झालेली आहे डिपार्ट रत्नागिरी स्टेशनवरून. झटका खाणारच आहे ही ट्रेन. मतलब खूप जास्त फास्ट आहे. आणि आम्ही टोटल 14 मिनिट्स लेट डिपार्ट केलेला आहे. आम्ही 12 मिनिट्स लेट अराईव्ह केला आणि 14 मिनिट्स लेट आम्ही डिपार्ट केलेला आहे रत्नागिरी रेल्वे स्टेशनवरून. आणि इकडे समोर एक एक्सप्रेस ट्रेनला थांबवलं आहे. LTT सावंतवाडी हे स्पेशल एक्सप्रेस. बाय बाय रत्नागिरी. समोर रत्नागिरीचा बोर्ड. फायनली याच्यानंतर हाय हॉल्ट आपलं चिपळूण नंतर पनवेल नंतर ठाणे नंतर आर लास्ट डेस्टिनेशन दादर. आहे बघा समोर रत्नागिरीचं हे दिसतोय. फर्स्ट टनल ऑफ आवर जर्नी. स्किपिंग बोके रेल्वे स्टेशन. आता येणार आहे एशियाज लॉंगेस्ट टनल करबुडे टनल. ही टनल 7 किलोमीटर लॉंगर आहे. थांबा आता येईल थोड्याच वेळात. एंटरिंग लॉंगेस्ट टनल ऑफ एशिया. मित्रांनो इकडे काकडी घेतलेली आहे मी 30 रुपये. स्किपिंग संगमेश्वर रोड. सॉरी फक्त संगमेश्वर. तर मित्रांनो मी तुम्हाला जनशताब्दीच्या सेकंड सिटिंग कोचचा वॉशरूमचा टूर दाखवतो. वॉशरूमचा इंटिरियर दाखवतो. हे बघा मित्रांनो वॉश बेसिन बरोबर चालत आहे. आणि इकडे जेट स्प्रे, इकडे पकडायचं नाही तर पडून, नो स्मोकिंग. आणि इकडे फ्लशचा बटन. आणि हा इंग्लिश टॉयलेट आहे. इकडं अजून काहीतरी लिहिलेलं आहे. काहीतरी सूचना सेंट्रल रेल्वेकडून. कारण की ही ट्रेन सेंट्रल रेल्वेकडून ऑपरेट केली जाते. अरायव्हिंग ॲट चिपळूण. फिलहाल तर इकडं कोण नाही, कारण की आपल्या ट्रेनला आहे 17 डब्बे म्हणून थोडा पुढे असणार आहे. हे बघा इकडं वडापाववाले मागे
पण आपले जे पॅसेंजर आहे ते थोडे पुढे असेल. हे बघा मित्रांनो, इकडून गर्दी चालू होणार. लिटरली बघा, चिपळूण रेल्वे स्टेशनला पण अपग्रेड केलेला आहे. फायनली हे बघा, वडापाववाले चढलेले आहे चालत्या गाडी. अरायव्हिंग ॲट चिपळूण. हे सगळे वाटतो गर्दी असेल मागच्या वंदे भारतसाठी 22-120 अप मडगाव CSMT तेजस एक्सप्रेससाठी वाटतो ही गर्दी असेल. अराईव्ह ॲट चिपळूण. या रेल्वे स्टेशनला आपली ट्रेन 4 मिनिट डिले आलेली आहे वाटतो मित्रांनो. समोरून कुठली तरी नेत्रावती एक्सप्रेस आलेली आहे वाटतं. नेत्रावती एक्सप्रेस असेल. बघा, गर्दीनीच कळलं नेत्रावती एक्सप्रेस आहे. डिपार्ट फ्रॉम चिपळूण. हे बघा समोर एक्झिक्युटिव्ह लॉन्ज आणि इकडं कुत्रे भांडणं. डिपार्ट फ्रॉम चिपळूण. खूप जास्त चांगला एक्सलरेशन पकडलेलं आहे आपल्या जनशताब्दी एक्सप्रेसने. मडगाव रत्नागिरीवरून दादरला येताना 4.5 तास लागतात आणि दादर टू रत्नागिरी 5.5 तास. स्किपिंग खेड. स्किपिंग रोहा. रोहा स्किपिंग. फायनली सेंट्रल रेल्वेमध्ये आता आम्ही जस्ट एंटर केलेलं आहे. जस्ट कोकण रेल्वे संपली आणि सेंट्रल रेल्वे चालू झाला. रोहा. हे बघा मित्रांनो, चंद्र लाल लाल दिसतोय. रात्रीचे 9:15 वाजता चंद्र लाल लाल दिसतोय. चंद्र आहे की काहीतरी दुसरंच आहे, मला पण नाही माहिती. तो बघा पूर्ण लाल. फायनली रीच ॲट पनवेल. आपल्या अपोजिट साईड म्हणजे की 5व्या नंबरला आपली ट्रेन आलेली आहे. आपल्या अपोजिट साईडला. अरायव्हिंग ॲट पनवेल. Arriving at Panvel. Depart from Panvel. आपली ट्रेन टोटल 1.5 तास डिले आहे. आपली ट्रेन 50 मिनिट्स लेट अराईव्ह केला आणि 49 मिनिट्स लेट सुटलेली आहे. थोडासा व्हिडिओ ब्लर येत असेल कारण की काळोख आहे. पूर्ण नवीन बांधताय पनवेल रेल्वे स्टेशन. हे बघा मित्रांनो, समोर नवी मुंबई मेट्रो उभी आहे. नवी मुंबईची मेट्रो बेलापूर टर्मिनल ते पेंदर. हे बघा मित्रांनो, मेट्रो स्टेशन तळोजे पांचनंद. हे
बघा मित्रांनो, समोर मुंबई लोकल ट्रेन फायनली खूप टायमानंतर मुंबई लोकल ट्रेन बघायला भेटलेली आहे. आणि बघा इकडं समोर हा आहे सेंट्रल रेल्वे. बघा एवढी रात्र तरी पण याला गर्दी आहे. आणि आता आम्ही स्किप करणार आहे दिवा जंक्शनला. हे बघा मित्रांनो, मेमू लोकल ट्रेन वटोई पनवेल किंवा ह्याला जात असेल रोहाला. मेमू लोकल ट्रेन, गर्दी खूप आहे. हे बघा मित्रांनो, इकडे वॅब 4 बरोबर उभी आहे दिवा सावंतवाडी सिंधुदुर्ग एक्सप्रेस. हे बघा, हे जी 3rd AC इकॉनॉमीचे कोच. इकडे या ट्रेनला आता पहिला 2 होते, आता 3 भेटले आहेत. हे बघा तिसरा अँड स्किपिंग द दिवा जंक्शन. बघा अजून दरवाजे उघडले नाही, कोणच नाही रेल्वे स्टेशनला, कारण की शंकाचा टाईम संपलेला आहे म्हणून आता कोणच नाही. ते बघा मित्रांनो, समोर जात आहे कोकण कन्या एक्सप्रेस. आणि आता जस्ट आम्ही एंटर करू आपल्या या जर्नीचा लास्ट टनल आणि पारसिक टनलमध्ये. 2 किलोमीटर लॉंग पारसिक टनल आता जस्ट येणार आहे. पारसिक टनल, लेट्स गो. We have entered in Parsik Tunnel and our last tunnel. बघा मित्रांनो, थोड्याच वेळात आम्ही अराईव्ह करू ठाणे रेल्वे स्टेशनला. आणि आता सगळे रेडी आहे डिबोर्ड होईल. लगभग अर्धी ट्रेन इकडंच खाली झालेली आहे. आठ नंबरवर आम्ही अराईव्ह केलेला आहे. डिपार्ट फ्रॉम ठाणे. फायनली आता आपला लास्ट स्टॉप दादर. आणि आता अगर 100% बोललं गेलं तर 100% पैकी 80% ट्रेन इकडंच खाली झालेली आहे. आणि समोर 11057 कुठलीतरी ट्रेनचा नंबर लावलेला आहे. ती वाटतं मुंबईवरून येत असेल, मुंबईवरून त्या साईडला जाणारी. ठाणे बाय बाय, पुन्हा एकदा भेटूया. स्किपिंग मुलुंड आणि समोरील AC लोकल ट्रेन. स्किपिंग घाटकोपर. स्किपिंग घाटकोपर. आणि समोरला आता जस्ट एक EMU गेली, उत्तम EMU. उत्तम टिटवाळासाठी उत्तम EMU गेली. ज्यांना माहिती आहे उत्तम EMU ते त्यांना कळलंच असेल. तर मित्रांनो, हे बघा आम्हाला दिसत आहे इथे रेट्रोफिटेड EMU. रेट्रोफिटेड EMU हे बघा. आणि आता जस्ट आम्ही स्किप करू कुर्ला रेल्वे स्टेशनला. हे बघा रेट्रोफिटेड EMU खूप दिवसानंतर बघायला भेटली. स्किपिंग कुर्ला. बघा तिकडे शॉर्ट सर्किट झालं काहीतरी. रात्रीचे वाजले 12. टोटल आपली ट्रेन 1 तास लेट झालेली आहे. तर मित्रांनो, आपल्या जर्नीला करू इथेच एंड. इफ यू एन्जॉयड दिस ब्लॉग, प्लीज लाईक इट and share to your all rail fan friends and subscribe to my channel for more rail vlogs. Thanks for watching.